नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अश्विन विचारतो की तन्वी आली होती का इथे. तन्वीला आता आपल्याला खूप जपावं लागणार आहे, कारण तिच्या मनावरती खूप खोलवर जखम झाली आहे आणि यातून तिला सावरणं खूपच अवघड झालं आहे. तिची परिस्थिती खूपच नाजूक आहे. पूर्णा आजी म्हणते की आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूच. कल्पना देखील तसंच म्हणते, आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, कारण ती जरी माझी सून होऊ शकली नाही ना, तरीसुद्धा मी तिला माझी मुलगीच मानते. आता सायली हे ऐकल्यानंतर वाईट वाटतं आणि रडतच तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर जेव्हा अर्जुन त्या ठिकाणी येतो तेव्हा पूर्णा आजी म्हणते की झालं, आता याचं वेगळंच सुरू जाईल आता बायकोच्या पुढे पुढे करायला. याची बायको दिवसभर नको ते कुटाणे करणार आणि निस्तारणार मात्र आम्ही. आता अर्जुन म्हणतो की तुझ्या जर इतक्याच कंप्लेंट असतील ना, तुझ्या लक्षात राहणार नाही ना, म्हणून मी तुला एक डायरी लिहून देतो. दिवसभर 51 तर कंप्लेंट नक्कीच असतील ना, त्याच्यामध्ये तू लिही आणि नंतर आम्ही एकखट्टी वाचू. आता अश्विन म्हणतो, तू ही चेष्टा करतोयस का? अर्जुन म्हणतो की नाही, मी खूप सिरियस आहे. पर ते जाऊ द्या, मला थोडंसं काम आहे, मी घाईत आहे म्हणून मी जातो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता सायलीकडे येतो तेव्हा सायलीचा मूड खूपच डाऊन असतो. तो तिला विचारतो की नेमकी काय झालं आहे. तेव्हा सायली म्हणते, काही नाही, तुम्ही बोला ना. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच आहे ना, नका इतका विचार करू. अर्जुन म्हणतो की चला उठा, आपल्याला जायचं आहे. सायली कुठं असं विचारते. अर्जुन म्हणतो, विसरलात ना, आपल्याला मधुभाऊंकडे जायचं आहे. सायली म्हणते, अहो पण ते विश्वास कसा ठेवतील, त्यांचा तर जोशी वकिलांवरती खूप विश्वास आहे ना, त्यासाठी पुरावे पाहिजेत. अर्जुन म्हणतो, अहो तीच तर खरी सरप्राईज आहे, मी पुरावे गोळा केले आहेत आणि चला बरं आता आपल्याला लगेच जायचं आहे. ते दोघेही खाली येतात तेव्हा पूर्ण आजी त्यांना पुन्हा टोमणे मारते की काय, आता सांगितलं असेल बायकोने गळा काढून की कसं आम्ही तिला दिवसभर किचनमध्ये येऊन दिलं नाही. तेव्हा अर्जुनला कळतं की सायलीने दिवसभर स्वयंपाकच केलेला नाही आहे. त्याला खूपच मनातून आश्चर्य वाटतं, वाईटही वाटतं की घरचेच असे कसे काय वागू शकतात. अर्जुन म्हणतो, बरंच झालं, आता आम्ही बाहेर जातोच आहे तर डिनर करूनच येऊ घरी. आता ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे प्रिया विचार करते की जर सायलीचा माज उतरवायचा असेल आणि त्या नागराजपासून जरा सुटका मिळवून घ्यायची असेल तर मला काहीतरी करावं लागेल. आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. ती लगेचच अश्विनला मेसेज करते की तुला बोलल्यानंतर मला बरं वाटतं, पण हे किती काळ टिकणार आहे, असं वाटतं की हे सगळं एकदाचं संपायला पाहिजे. त्यावेळेस आता अश्विन हे मेसेज वाचतो आणि खूपच गडबडतो. तो लगेच घाईघाईत तिला कॉल करतो आणि हे असं अजिबात बोलायचं नाही आहे, निगेटिव्ह विचार सोडून दे असं सांगतो. तन्वी मात्र खूपच रडायचं नाटक करते आणि स्वतःचा हेतू साध्य करून घेते. अश्विन म्हणतो की बाद झालं आता, इथून पुढे जर तू असा विचार केलास तर बघ, तुला माझी शपथ आहे. प्रियाच्या मनासारखंच होतं. ती म्हणते की तुझी शपथ मी मोडणार नाही आणि आता हा विचार मी पुन्हा कधीच मनामध्ये आणणार नाही. अश्विन तिला पुन्हा दिलासा देतो की अगं, पुन्हा तुला काही वाटलं तर नक्की मला फोन कर, मी आहे. इकडे प्रिया विचार करते की हा ना असा मासा आहे की त्याला थोडासा जरी गळ लावला ना की स्वतःहून अडकायला तयार असतो. आणि मला खात्री आहे जेव्हा देव अक्कल वाटत होतं ना, तेव्हा हे सगळे सुभेदार डायनिंग टेबलवरती पोहे खात असणार. आता इकडे सायली आणि अर्जुन दोघेही मधुभाऊंकडे येतात. कुसुमला खूपच आनंद होतो. कुसुम लगेचच भाकरी तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकते. मधुभाऊंना देखील आनंद होतो. अर्जुन म्हणतो की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा मधुभाऊ ओळखून घेतात आणि तुम्हाला जर केसबद्दल काही बोलायचं असेल तर मला अजिबात बोलायचं नाही आहे. माझे वकील तुमच्याशी बोलतील. आणि ते पारावर बसायला निघून चाललेले असतात. पण सायली त्यांना शपथ देऊन अडवते आणि इथेच थांबा, यांना काहीतरी महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे असं ठणकावूनच सांगते. मधुभाऊ मात्र लगेचच सायलीच्या बोलण्यावरती थांब. अर्जुन सांगतो की मला माहिती आहे तुमचा जोशी वकिलावरती खूप विश्वास आहे आणि तुम्ही असं ऐकणार नाही, म्हणून मी तुम्हाला पुरावा दाखवायला आणला आहे, असं म्हणून अर्जुन मोबाईलमधला व्हिडिओ त्यांना दाखवतो. मधुभाऊंना आश्चर्याचा धक्काच बसतो. हे कसं शक्य आहे, हे तर माझ्या डोक्यावरून चाललं आहे, कल्पनेच्या पलीकडं आहे. हा किती नीच माणूस आहे, मी आत्ताच्या आत्ता त्याला जातो आणि चांगलंच सुनावतो. अर्जुन म्हणतो की असं तर करायचं नाही आहे ना, महिपत लगेच सावध होईल आणि तो तुमची केस वेगळ्या मार्गाने वळवू शकतो, तुम्हाला तो शिक्षाही करू शकतो. आता सायली देखील म्हणते की मधुभाऊ, आपल्याला जे काही करायचं आहे ते खूप शांततेने करावं लागणार आहे. अर्जुन सांगतो की तुम्ही नियमितप्रमाणे सही करायला जायचं, मात्र जोशी वकिलाला ते कळता कामा नये. कुसुम म्हणते, अहो पण तो पोलीस स्टेशनमध्ये विचारेलच ना, त्यावेळेस काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी बरोबर मॅनेज करतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका.
अर्जुन आणि सायली निघायला लागतात तेवढ्यात मधुभाऊ जावई बापू थांबा असा आवाज देतात. त्यावेळेस अर्जुनला खूपच आनंद होतो. मधुभाऊ झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागतात. मला तुमच्यातला चांगुलपणा दिसत होता, पण माझ्या रागाने माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती. आता अर्जुनला सर्व मागचे क्षण आठवत असतात. मधुभाऊंना देखील मागचे क्षण आठवत असतात. मधुभाऊ म्हणतात, मी तुमच्याशी किती वाईट वागलो तरीसुद्धा तुम्ही माझी मदत करताय. मी तुमच्याशी जे काही वागलो त्याच्याबद्दल खरोखर मला माफ करा. आता मधुभाऊ चक्क त्याच्यासमोर हात जोडतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही माफी मागू नका. मी तुमच्या मुलासारखाच आहे आणि मुलांना ओरडण्याचा, रागवण्याचा बापाला हक्क असतोच की. सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही एकदा म्हणाला होतात की माझा जावई 100 नंबरी सोनं आहे. तेव्हा ते कुणाला कळालं नव्हतं. कुसुम म्हणते पण आता सर्वांनाच कळालं आहे. मधुभाऊ म्हणतात की अगं माझी लेक पहिल्यांदा माहेरी आली आहे लग्नानंतर, तिची ओटी नाही भरणार. तेव्हा कुसुम सायलीची ओटी भरते आणि अर्जुनला देखील औक्षण करते. आता इकडे सुमन तन्वीला नाश्ता देते, मात्र तन्वी खूपच चिडचिड करते. मला या घरामध्ये गरम जेवायला मिळणारच नाही आहे का? सदा नेहमी फ्रीजमधून काढल्यासारखं जेवण असतं. त्यानंतर सुमन म्हणते अगं थांब, मी तर गरमच दिलं होतं पण तरीही पुन्हा गरम करून आणून देते. प्रतिमा तिला थांबवते. ती खूपच चिडते. हे तुझं काय वागणं आहे तन्वी? वाटेल तेव्हा चिडतेस, वाटेल तेव्हा काही न झाल्यासारखं दाखवतेस. हे काय चाललंय तुझं? तन्वी तर जोरातच तिच्यावरती ओरडते. तू तर गप्पच बस गं, तूच माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे असं म्हणून ती सगळा दोष प्रतिमाला देत असते. सुमनमध्ये पडते आणि तुझ्या आईला दोष देणं बंद कर. उलट जे काही झालं ते त्यांनी तुझ्यासाठीच तर केलं आहे. प्रतिमा म्हणते की खूप झालं. आता तुला कळायला पाहिजे होतं की नाते जबरदस्तीने निभावता येत नाहीत. त्यासाठी नात्यांमध्ये प्रेमच असावं लागतं. आता तिचं वाक्य आणि सायलीचं वाक्य एकसारखंच येतं आणि प्रिया पुन्हा विचारात पडते. ती म्हणते की या प्रतिमाचं काहीतरी करावंच लागेल. ही अजून माझ्या डोक्यावर बसण्यापेक्षा हिला अलगद बाजूला करावंच लागेल. इकडे अर्जुन मधुभाऊंच्या केसची तयारी करत असतो. सायली मनातच म्हणते की आता यांनी केस हातामध्ये घेतली म्हटल्यानंतर साक्षीला नक्की शिक्षा आणि मधुभाऊ जेलमधून नक्की सुटणार. सायली अर्जुनचं डोकं दाबून देते, त्याला छान मसाज करून देते. अर्जुन म्हणतो की इतकी बायको जर छानपैकी मसाज करत देत असेल ना तर मग आता कामाला सुट्टीच देऊयात. तो खूपच रोमॅन्टिक होतो आणि सायली वेगवेगळी कारणं देऊन त्याच्यापासून दूर पळते. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली म्हणते घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य तर मीच करणार, घरची सून या नात्याने. विमल म्हणते पण अर्जुन दादा सोडले तर तुमच्या हातचं कोणीच खाणार नाही, आता काय करायचं? मी एक काम करते, मी पहारा देते आणि कोणी जर आलं तर मग मी शिट्टी वाजवते. आता सायली स्वयंपाक करते पण तेवढ्यात पूर्णा आजी आणि कल्पना येताना विमल पाहते. विमल शिट्टी वाजवणार पण तिच्या तोंडातून आवाजच येत नाही. इकडे अर्जुन जोशीच्या ऑफिसला जातो. त्याची चांगलीच गचंडी पकडतो आणि एक जोरात कानाखाली ओढतो की तू मधुभाऊंना फसवायला निघालायस का? आता तुझा बॉस जरी आला ना तरीसुद्धा तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही. त्यावेळी चैतन्य, मधुभाऊ सगळे तिथं त्याच्याकडे पाहत असतात. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.